इंट्रोडक्शन पण चांगलं करता आलं पाहिजे. आता इथे बघूया, इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन, आणि क्वेश्चनला ब्रेक करण्याचा प्रयत्न करूया आपण. तसा तर छोटा छोटा प्रश्न आहे. डिस्क्राईब द कल्चरल एलिमेंट्स ऑफ डायव्हर्सिटी इन इंडिया अँड एक्झामिन द रिलेटिव्ह सिग्निफिकन्स. महत्वाचे दोन काय, एक माहिती आहे का, डिस्क्राईब काय करायचं, कल्चरल एलिमेंट्स, बरोबर आहे. दुसरं काय करायचं, सिग्निफिकन्स पण त्याचं त्या ठिकाणी लिहायचं. आता सिग्निफिकन्स कशामध्ये, कन्स्ट्रक्शन ऑफ अ नॅशनल आयडेंटिटी, बरोबर. की वर्ड्स त्यातले शोधायचा प्रयत्न करायचा. इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन, राईट. आता कल्चरल एलिमेंट्स ऑफ डायव्हर्सिटी हा आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे. आपण एक गोष्ट इंट्रोडक्शन मध्ये त्या ठिकाणी लिहू शकतो की प्लुरल सिव्हिलायझेशनल नॅशनल डायव्हर्सिटी इटसेल्फ इज अ युनिटी इन डायव्हर्सिटी. आपल्याकडं प्लुरल सिव्हिलायझेशनल डायव्हर्सिटी itself has led to unity in diversity. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण इंट्रोडक्शन त्या ठिकाणी करू शकतो की आपल्याला हे कळेल की कन्स्ट्रक्शन ऑफ नॅशनल आयडेंटिटी कशी आलेली आहे. इथं युनिटी नाही, इथं लिहा तुम्ही लेड टू नॅशनल आयडेंटिटी. बरोबर आहे. म्हणजे नॅशनल आयडेंटिटी म्हणजे काय, आपण भारतीय आहोत हे बाहेर जाऊन गेल्यानंतर, किंवा भारत जर म्हटलं, आपण हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई म्हणजे सगळ्यांचा मिळून इटसेल्फ आपली एक आयडेंटिटी तयार झाली आहे. आणि इटसेल्फ इज काय आहे, कन्स्ट्रक्टिव्ह त्या ठिकाणी युनिटी आपण म्हणू शकतो, किंवा एक नॅशनल आयडेंटिटी त्या ठिकाणी तयार झालेली आहे. हे तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये त्याला सांगून द्या, त्याला कळून जाईल की याला याचा क्रक्स त्या ठिकाणी कळलेला आहे. आता बॉडीमध्ये मेनली दोन पार्ट आपल्याला आहेत. एक कल्चरल एलिमेंट्स, यस. आता फक्त कल्चरल एलिमेंट्स विचारलेले नाही आहेत, आपल्याला काय विचारलेलं आहे, त्याचं सिग्निफिकन्स. नुसतं सिग्निफिकन्स पण विचारलेलं नाहीये. सिग्निफिकन्स कशामध्ये विचारलेला आहे, तर कन्स्ट्रक्शन ऑफ काय, नॅशनल आयडेंटिटी. बरोबर आहे. आता आपल्याला अशा पद्धतीनं बॉडीमध्ये हे पॉइंट्स कव्हर करायचे आहेत. आता नंबर 1 मध्ये कल्चरल आपले एलिमेंट जे आहेत आपण लिहूयात. कल्चरल एलिमेंट्स नंबर 1, कल्चरल याच्यामध्ये रिलिजन. बरोबर आहे, आपण पहिला पॉइंट लिहिला रिलिजन. पण आता रिलिजन मुळे आपली नॅशनल आयडेंटिटी कशी तयार झाली, किंवा रिलिजन मुळे आपल्याला कन्स्ट्रक्शन ऑफ नॅशनल आयडेंटिटी कशी मिळाली, त्याचं काय सिग्निफिकन्स आहे. तर एक, आपल्याला रिलिजन काय शिकवतं, आपला धर्म आपल्याला काय शिकवतं. नंबर 1 मध्ये टॉलरन्स शिकवतं. बरोबर आहे. नंबर 2 सिंक्रेटिझम. बरोबर आहे. म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचा जो काही को एक्झिस्टन्स. आता हे जर तुम्ही भक्ती मुवमेंटचं एक्झाम्पल दिलं, भक्ती मुवमेंट मध्ये काय म्हटलेलं आहे, जर तुम्ही यांना घेतलं, संत कबीर यांना घेतलं, तर संत कबीर पण काय म्हणतात आपल्याला की त्यांनी पण ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, किंवा तुम्ही गुरु नानक यांचा विचार घ्या, किंवा संत मीरा घ्या, की आपले संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, भक्ती मुवमेंट मधले जेवढेही लोक घेतले, तर आपल्याला असं लक्षात येईल की त्यांनी काय सांगितलेलं आहे की जवळपास सगळे लोक एकत्र आहेत आणि सगळ्या लोकांनी एकत्रपणे राहिलं पाहिजे. हे रिलिजनचं काम झालं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला काय मिळतं, नॅशनल आयडेंटिटी. हे आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. हे काय की हा रिलिजनचा जो पॉइंट आहे तो आपल्याला नॅशनल आयडेंटिटी पर्यंत कसा घेऊन जातो हे एक्सप्लेन करणं, दिस इज द क्रक्स ऑफ दिस क्वेश्चन. ही खरी तर त्या क्वेश्चनची डिमांड त्या ठिकाणी आहे, आपल्याला असं म्हणावं लागेल. राईट. अजून जर आपण बघितलं इथं सेक्युलरिझम, आपल्याला रिलिजन पण सेक्युलरिझम देतं, त्यालाच आपण काय म्हणतो, सर्व धर्म समभाव. आता इथे पण जे मॉडेल आहे ना आपलं पहिल्यामध्ये, ते पण जे मॉडेल होतं ते होतं सर्व धर्म समभाव. जे आपलं मॉडेल होतं सर्व धर्म समभाव, आपण जे रिस्पेक्ट दिलं होतं ना, कुठे गेलं होतं, सेक्युलरिझम इंडियाच्या बाबतीमध्ये पॉइंट लिहिताना दिलं होतं की आपण काय होतं, रिस्पेक्टचा एक पॉइंट, इक्वल रिस्पेक्ट फॉर ऑल रिलिजन्स. इथं होतं ते सर्व धर्म समभाव. बरोबर आहे. हा ठीक आहे. आता आपण कुठे आलो तर येस इथं आलो. दुसरा पॉइंट जो महत्वाचा आहे, लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी.
आपल्याकडे खूप साऱ्या डायलेक्ट्स आहेत, खूप सारे लँग्वेजेस वगैरे आहेत, आणि त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं, एक रिजनल आयडेंटिटी मिळते. डायलेक्ट्स म्हणा, याच्यामुळं रिजनल आयडेंटिटी. बरोबर आहे. त्यानंतर जर आपण विचार केला तर आपल्याला काय मिळतं, इथे वेगवेगळे कस्टम्स, ट्रेडिशन्स, फेस्टिवल्स, अजून काय बरं, फूड कल्चर, कुझिन्स आपण लिहूया, कुझिन्स, कुझिन्स, अजून काय बरं झालं, कुझिन्स, आर्ट, म्युझिक, अजून काय लिहू शकतो आपण, आर्किटेक्चर, परत ह्या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला काय मिळतंय, एक नॅशनल आयडेंटिटी. जसं आपलं जर कस्टम जर बघितलं आपण तर काय, नमस्ते, मोठ्या लोकांच्या पाया पडणे, त्याला आपण पेरिपोना, पाया पडणे, बरोबर आहे. रिस्पेक्टिंग एल्डर्स, गुरुजनांचा, वडीलधाऱ्यांचा आदर करणे, कस्टम. ट्रेडिशन आपल्याकडे काय आहे, अतिथी देवो भव, हे भारतात सगळीकडे वापरलं जातं. फेस्टिवल्स, आता दिवाळी, ईद सगळे तुम्ही लिहू शकता. कुझिन्स आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये काय फेमस आहे, तर महाराष्ट्रामध्ये पंजाबी डिशेस फेमस आहे. बरोबर आहे. महाराष्ट्रामधल्या स्त्रिया मोस्टली आता काय वापरतात, पंजाबी ड्रेस. बरोबर आहे, इफ आय एम नॉट रॉंग. कळलं तुम्हाला? म्हणजे ही खासियत आहे आपल्या नॅशनल आयडेंटिटीची, की आपल्याला दुसऱ्या राज्यातलं खानपान असेल, त्यातला वेशभूषा असेल, ती आपल्यासाठी त्या ठिकाणी काहीही वेगळी नाहीये. दॅट इज आर्टमध्ये जर बघितलं तर आपण खूप सारे आर्ट, पेंटिंग पासून म्युझिक जर बघितलं तर प्रत्येक याचं एक वेगवेगळं म्युझिक आहे. आर्किटेक्चर बघितलं तर आर्किटेक्चरच्या बाबतीमध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतात. अजून महत्वाचा पॉईंट एक आहे, इथनिक डायव्हर्सिटी किंवा जे फॅक्टर्स आहेत ते पण आहेत. त्यानंतर डेमोग्राफी. आता तुम्ही म्हणाल डेमोग्राफी ही काय भानगड आहे. एनसीआरटी मध्ये खूप छान फेमस वाक्य दिलेलं आहे. ते वाक्य काय सांगतं, की केरळामधला मुस्लिम तेवढाच सारखा आहे जेवढा, म्हणजे केरळामधला मुस्लिम आणि केरळामधला एखादा मल्याळम माणूस, ह्या दोघांमध्ये जेवढं साधर्म्य आहे तेवढं केरळामधल्या मुस्लिम आणि युपी मधल्या मुस्लिम मध्ये नाही. म्हणजे एक रिजनल आयडेंटिटी, आणि याला क्लब करून आपण बघितलं की एक नॅशनल आयडेंटिटी त्या ठिकाणी तयार झालेली आहे. म्हणजे केरळामधल्या मुस्लिमांचं राहणीमान, वागणं, खाणं पिणं हे तिथल्या मल्याळमच्या खाणं पिणं वागण्यासारखं असतं, आणि हे कुणाच्या विपरीत असतं, हे उत्तर प्रदेशमधल्या मुस्लिमाच्या विपरीत असतं. दिस इज द डेमोग्राफी ऑफ इंडिया दॅट इज लिडिंग टू नॅशनल आयडेंटिटी. ही गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलेली पाहिजे. त्यानंतर कास्ट डायव्हर्सिटी पण आपल्याकडे आहे. कास्ट डायव्हर्सिटी आहे, पण जेव्हा एखादी नॅशनल कॅलॅमिटी येते किंवा भूकंप वगैरे किंवा गोष्ट, आपण कधीही कुठल्याची जात, धर्म, पंथ, बाकी गोष्टी कुठल्याही बघत नाही. अशा पद्धतीने आपली नॅशनल आयडेंटिटी त्या ठिकाणी तयार होते. मला वाटतं याच्यापेक्षा फार जास्त पॉईंट अजून लिहिण्याची आवश्यकता नाही. आता फक्त आपल्याला कन्क्लुजन करायचं आहे. कन्क्लुजन पॉझिटिव्ह नोटवर केलं पाहिजे. कन्क्लुजन याला एक आयदर समराईज पद्धतीने केलं पाहिजे. तुम्ही लिहू शकता डायनामिक लेयर्ड फॅब्रिक. Dynamic layered fabric that has led to where it has harmonized unity in diversity. बरोबर आहे.